नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर प्रभाकर एस भैसारे, हेड ऑफ डिपार्टमेंट हिस्ट्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज सुरतोली लोहारा. तर BA सेकंड इयर थर्ड सेमिस्टर विषय इतिहास. तर ह्या विषयाचा इतिहास विषयाचा आपण युनिट 2 मधील दुसरा प्रकरण अभ्यासत आहोत. लॉर्ड विल्यम बेंटिकच्या अंतर्गत सुधारणा. ह्यामध्ये मी तुम्हाला त्यांची पार्श्वभूमी पण सांगितलेली होती मागच्या व्हिडिओमध्ये. एवढंच नाही तर आर्थिक सुधारणाच्या बाबतीत मी अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला सादर केलेली आहे. ह्यानंतर आपण त्यांच्या शिक्षणविषयक सुधारणाविषयीची माहिती बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला अभ्यासूया शिक्षणविषयक सुधारणा. तर विद्यार्थ्यांनो, शिक्षणविषयक सुधारणा ह्याविषयीची माहिती आपण बघणार आहोत. शिक्षणविषयक सुधारणा लॉर्ड विल्यम बेंटिकने कशाप्रकारे केल्या ह्या बाबतीत सांगायचं झाल्यास, त्याच्या अगोदर शिक्षणविषयक काही जर बाबी बघायला गेलो तर दोन काही महत्त्वाच्या किरकोळ अशा घटना आहेत की जसं 1781 मध्ये, केव्हा 1781 मध्ये वॉरेन हेस्टिंग्ज हा बंगालचा गव्हर्नर जनरल होता. वॉरेन हेस्टिंग्ज हा बंगालचा गव्हर्नर होता. तर यांनी कलकत्त्याला, कुठं, कलकत्ता या ठिकाणी इस्लामी कायदे व त्यासंबंधीच्या अभ्यासासाठी एक मदारसाची स्थापना केलेली होती. कशाची? मदारसा. कशासाठी? इस्लामिक किंवा मुस्लिमांच्या विषयाच्या अभ्यासासाठी. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक दुसरी घटना आहे किंवा दुसरा एक प्रयत्न आहे की 1791 मध्ये वाराणसी येथे रेसिडेंट, कुठला? वाराणसीमधील रेसिडेंट त्याचं नाव आहे जोनाथन डंकन यांनी हिंदू कायदा व तत्वज्ञानाच्या अभ्यासासाठी एक संस्कृत महाविद्यालयाची स्थापना केली होती. संस्कृत. ह्या दोनच घटना अशा आहेत की किरकोळ आपण म्हणू शकतो किंवा सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये शिक्षणविषयक प्रयत्न जर केला असेल तर ह्या स्वरूपाचा झालेला आहे. एक मदारसाची स्थापना केलेली होती कोणी? हेस्टिंग्जने 1781 मध्ये, आणि 1791 मध्ये जोनाथन डंकन जो रेसिडेंट होता ब्रिटिशांचा, यांनी संस्कृत महाविद्यालयाची स्थापना केलेली आपल्याला आढळते. मग शिक्षणविषयक सुधारणाच्या बाबतीत मग बेंटिक यांनी काय केलं तर चला बघूया. तर कंपनी सरकारची प्रशासकीय गरज म्हणजे कंपनी चालवण्यासाठी किंवा ब्रिटिशांचे प्रशासन चालविण्यासाठी कुणाची आवश्यकता होती? कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. आणि अल्पवेतनावर नियुक्ती करून ते काम करायला पाहिजेत. म्हणजेच अल्पवेतनावर त्यांची नियुक्ती करायची आणि ते स्थानिक असायला पाहिजे आणि ब्रिटिशांचे प्रशासनसुद्धा चालायला पाहिजे. ह्यासाठी काय केलं की 1813 मध्ये, केव्हा? 1813 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने एक सनदी कायदा पास केला. त्याला चार्टर ॲक्ट म्हणतात. संपूर्ण ब्रिटिश काळामध्ये 4 चार्टर ॲक्ट पास झालेले आहेत. 1893चा पहिला चार्टर ॲक्ट आहे. 1893चा नाही, 1793चा पहिला चार्टर ॲक्ट, याला सनदी कायदा असे म्हणतात, हा पास झालेला आहे. त्यानंतर म्हणजे 20-20 वर्षाने चार्टर ॲक्ट पास व्हायचे. 1793चा पहिला चार्टर ॲक्ट, त्यानंतर 1813चा दुसरा चार्टर ॲक्ट आहे, नंतर 1833चा तिसरा चार्टर ॲक्ट आहे, नंतर 1853चा चौथा चार्टर ॲक्ट आहे.
तर हा जो दुसरा चार्टर ॲक्ट आहे, हा चार्टर ॲक्ट ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेला होता. कोणी? ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेला होता. आणि ह्या कायद्यानुसार भारतात इंग्रजी शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी वार्षिक 1,00,000 रुपयाची तरतूद करून दिलेली होती. आणि ही तरतूद करून दिल्यानंतर शिक्षणाच्या प्रसाराला हातभार लावण्याची जबाबदारी भारतातील कंपनी सरकारवर टाकण्यात आलेली होती. आणि ही संधी साधून राजाराम मोहन राय ह्या व्यक्तीने किंवा ह्या समाजसुधारकाने पाश्चात्य शिक्षणाचा पुरस्कार केला होता. म्हणजेच कंपनीने पाश्चात्य शिक्षण कुणाला द्यायला पाहिजे? भारतीयांना द्यायला पाहिजे, आणि ते इंग्रजी माध्यमातून द्यायला पाहिजे अशी त्यांनी आग्रहाची भूमिका मांडलेली होती. आणि त्यामध्ये गणित, तत्त्वज्ञान, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, शरीररचनाशास्त्र इत्यादी उपयुक्त शास्त्राचे ज्ञान देण्यासंबंधी त्यांनी विनवणी केलेली होती. आणि मात्र एक गोष्ट घडली, ती म्हणजे कोणती? 1813 हा सनदी कायदा किंवा चार्टर ॲक्ट पास होऊन सुद्धा ह्या कायद्यातील तरतुदींच्या विषयीची अंमलबजावणी 1823 पर्यंत काही झाली नाही, किंवा सरकारने आपले कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक धोरण मात्र निश्चित केलेले नव्हते. त्यानंतर मात्र काय झालं की केव्हा 1823 गव्हर्नर जनरल ॲडम, बघा लक्षात ठेवा, गव्हर्नर जनरल ॲडम यांनी कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन ची स्थापना केली. कोणी? जनरल ॲडम यांनी. केव्हा? 1823. आणि त्यांनी ह्या कमिटीच्या माध्यमातून सरकारी अनुदान कोणत्या शाळांना द्यावे, बघा, सरकारी अनुदान कोणत्या शाळांना द्यावे आणि शिक्षणाचे माध्यम काय असावे, हे दोन प्रश्न समितीच्या पुढे ठेवले किंवा उपस्थित झाले. ह्या समितीमध्ये एकूण 10 सदस्य होते. आणि 10 सदस्य 5-5च्या गटाने 2 गटात विभागले गेले होते. त्याच्यामध्ये पहिला गट होता प्राच्यवादी. त्याला ओरिएंटॅलिस्ट असं म्हणतात. प्राच्यवादी म्हणजेच ओरिएंटलिस्ट असं म्हणतात. तर ह्याचा अर्थ असा होतो की पौरात्य शिक्षणावर भर देणारा हा गट होता. म्हणजे पूर्वेकडील जो ज्ञान आहे, पूर्वेकडील जे साहित्य आहेत, वाङ्मय आहेत, तर त्याच्याविषयीचं शिक्षण द्यावं असा हा पाश्चात्यवादी गट होता 5 जणांचा. ओरिएंटॅलिस्ट असं म्हणतात त्याला. आणि दुसरा गट होता पाश्चात्य विचारवादी. प्राच्य विचारवादी एक आणि पाश्चात्य विचारवादी हा दुसरा. तर पाश्चात्य विचारवाद्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? अँग्लिस्ट असं म्हणतात. तर प्राच्य विचारवादी ह्या गटामध्ये कोणकोणते महत्त्वाचे विचारवंत होते? होरेस विल्सन, सर विल्यम जोन्स, प्रिन्सेप हे सभासद होते किंवा हे विचारवंत होते. यांनी पौरात्य ज्ञानाच्या प्रसारावर भर द्यावा. बघा कुठं? पौरात्य ज्ञानाच्या प्रसारावर भर द्यावा अशी आग्रहाची मागणी केली. आणि प्राच्य विचारवादी भारतातील प्रचलित शिक्षण व्यवस्थेला प्रोत्साहन मिळावे ह्या मताचे होते. ह्याचे अगदी उलट दुसऱ्या गटाचे होते पाश्चात्य विचारवादी. यामध्ये कोण कोण होते? बिशप हेबर, अलेक्झांडर डफ, चार्ल्स ट्रॅव्हिलियन हे पाश्चात्य शिक्षण पद्धतीचे खंदे समर्थक होते. तर अशा प्रकारे ती कमिटी, कोणती? कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन 10 सदस्यांची अशा प्रकारे 2 गटामध्ये विभागली गेली होती. आणि नंतर ज्यावेळेस विल्यम बेंटिक हा गव्हर्नर जनरल झाला भारताचा, आणि त्यावेळी ह्या कमिटीतील वाद जो आहे, पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण द्यायचे की प्राच्य म्हणजेच पौरात्य विषयाचे शिक्षण द्यायचे, ह्या वादाने मोठा परमटोक गाठलेला होता. आणि त्यामुळे अनुदानाच्या रकमेचा विनियोग मात्र कोणत्याच प्रकारे झालेला नव्हता. कारण काय? निर्णय झालेला नव्हता कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यायचे आणि कोणत्या माध्यमातून द्यायचे. त्याच्यामुळे
तो निधीच खर्च झालेला नव्हता 1,00,000 रुपयाचा. ह्याच परिस्थितीमध्ये एक घटना घडली, ती म्हणजे कोणती? कौन्सिलचा जो कायदेमंत्री आहे किंवा होता 1833 मध्ये मॅकॅले हा भारतात आला. बघा, ही महत्त्वाची घटना आहे शिक्षणाच्या बाबतीत. भारतातील कौन्सिलचा कायदेमंत्री लॉर्ड मॅकॅले हा 1833 मध्ये भारतात आला आणि विल्यम बेंटिक यांनी काय केलं, ह्याची नियुक्ती त्या कमिटीचा अध्यक्ष म्हणून केली. कोणत्या कमिटीचा? कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन ह्या कमिटीचा अध्यक्ष म्हणून त्याची नियुक्ती केली. आणि नियुक्ती केल्यानंतर ह्याने आपला अहवाल कुणाला सादर केला? शासनाला सादर केला. कशा पद्धतीने? की तो म्हणजे लॉर्ड मॅकॅले यांनी काय केलं की इंग्रजी माध्यमाचा आणि पाश्चात्य ज्ञानाचा जोरदार पुरस्कार केला. माध्यम कोणता राहील? इंग्रजी. आणि ज्ञान कोणता मिळेल? पाश्चात्य. ह्याचा पुरस्कार केला. आणि ह्यामुळे कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शनमधील जो काही वाद शिगेला पोहोचलेला होता तो वाद या ठिकाणी मिटला. आणि आपल्या मताचे जोरदार समर्थन करताना मॅकॅले यांनी असं म्हटलेलं होतं की येत्या देशीयांना इंग्रजी भाषेत तज्ज्ञ करता येणे सहज शक्य आहे आणि ह्याच दिशेने आपण प्रयत्न करावयास पाहिजे. आणि भारतात असा एक वर्ग निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली पाहिजे. आणि जो वर्ग असंख्य लोकांवर आपण राज्य करतो त्यामध्ये दुभाषा म्हणून कार्य करेल. म्हणजेच भारतीयांना आपण इंग्रजी मीडियममधून किंवा इंग्रजी माध्यमातून जर शिक्षण दिलं तर तो हा काय होईल? भारतीय व्यक्ती दुभाषा म्हणून काम करेल. जे शिक्षण घेतील ते कोणाचे एकनिष्ठ राहतील? ब्रिटिशांचे एकनिष्ठ राहतील, परंतु काम कंपनीचा करतील. आणि रक्ताने आणि वर्णाने कोण असतील? भारतीय असतील. त्यांनी असं म्हटलेलं सुद्धा आहे की जो रक्ताने आणि वर्णाने भारतीय असेल परंतु त्याच्या आवडीनिवडी, विचारप्रणाली, नीतिमत्ता, बुद्धिमत्ता, जीवनमूल्ये ह्या बाबतीत मात्र नकस शिखांत कसा असेल? ब्रिटिश व्यक्तीसारखा असेल, असं त्याचं म्हणणं होतं. आणि म्हणूनच त्यांनी इंग्रजी माध्यमाचा आणि पाश्चात्य ज्ञानाचा जोरदार पुरस्कार केला. आणि एवढंच नाही तर भारतीय ज्ञानाबद्दल किंवा भारतीय प्रथा परंपराबद्दल त्यांनी तिरस्कार व्यक्त करून एक स्टेटमेंट दिलेलं होतं. त्या काळी त्यांनी असं म्हटलेलं होतं की युरोपच्या एका चांगल्या ग्रंथालयातील एका अलमारीचा कप्पा भारतीय व अरबी साहित्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. म्हणजे त्याला सरळ सरळ असं म्हणायचं होतं की भारतीय किंवा आशियातील जो काही नॉलेज आहे, ज्ञान आहे, परंपरा आहे, प्रथा आहे तर किंवा साहित्य आहे, हे साहित्य कुचकामी आहे, कोणत्याच कामाचे नाही आहे. ह्यांचं सर्वांचं एक साहित्य असेल तर युरोपच्या एका चांगल्या ग्रंथालयातील एक अलमारीचा कप्पा असेल, अशा प्रकारे तुलना केलेली होती. आणि मॅकॅलेच्या मते इंग्रजी माध्यमातून पाश्चात्य ज्ञान विज्ञान शिकलेले भारतीय तरुण ब्रिटिश सत्तेचे कट्टर समर्थक बनतील आणि यामुळे काय होईल? ब्रिटिश सत्ता अधिक बळकट होईल. म्हणूनच इंग्रजी शिक्षण घेतलेल्या सुशिक्षित वर्गांकडून इंग्लंडच्या वस्तूंना भारतात नंतर मागणी वाढेल. तर अशा प्रकारे उद्दिष्ट कुणाचा होता? मॅकॅलेचा होता. म्हणून त्यांनी इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार आणि पाश्चात्य शिक्षणाचा जोरदार पुरस्कार केलेला आपल्याला आढळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 3-4 मुद्दे स्पष्ट केलेले आहोत. बाकीचे जे मुद्दे आहेत आणखी 3-4 मुद्दे ते आपण नंतरच्या पिरियडला बघूया. ठीक आहे? बरं, धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण खालील जे 2 मुद्दे आहेत स्पष्ट न करता आता सांगतोय मी त्यांना कंटिन्यू करत आहोत. कारण 2च मुद्दे आहेत आणि ते शॉर्ट आहेत, ते शिकून होतील ह्याच व्हिडिओमध्ये. तर बघा, नंतर कंपनी सरकारनं काय केलं की इंग्रजी शिक्षणालाच प्रोत्साहन आणि मदत द्यावी आणि भारतीय शिक्षणासाठी मंजूर करण्यात आलेली जी रक्कम आहे ती रक्कम पौर्वात्य शिक्षणावर खर्च केली जाऊ नये अशा आशयाचा प्रस्ताव नंतर मॅकॅलेने काय केलं? मांडला. कोणासमोर? पार्लमेंटसमोर मांडला. आणि 2 फेब्रुवारी 1835 मध्ये गव्हर्नर जनरलच्या कौन्सिल पुढे मांडला. आणि 7 मार्च 1835 मध्ये मॅकॅलेने मांडलेला प्रस्ताव हा गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलने मंजूर केला. आणि नंतर शिक्षणाचे माध्यम इंग्रजी भाषा ठरविण्यात आले. ठीक आहे? आणि अशा प्रकारे हा मांडलेला ठराव आहे 2 फेब्रुवारी 1835ला. हा ठराव गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलने 7 मार्च 1835 मध्ये
मंजूर केलेला आहे आणि या ठरावाच्या माध्यमातून इंग्रजी हे माध्यम ठरविण्यात आले आणि ह्याच कायद्यानुसार यालाच मेकालेचा खलितासुद्धा असे म्हणतात. जे काही शिफारशी लिहून दिलेल्या होत्या त्यांनी त्या शिफारशींना, किंवा मेकालेचा प्रस्तावसुद्धा म्हणतात. तर इंग्रजी माध्यमाचे शिक्षण ठरल्यानंतर भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा 1835 मध्येच इंग्रजी शाळा उघडली. लक्षात ठेवा, 1835 मध्ये भारतामध्ये पहिली इंग्रजी शाळा उघडलेली आहे. आणि नंतर 1833चा जो चार्टर ॲक्ट आहे, ह्या चार्टर ॲक्टनुसार दरवर्षी 10 लाख रुपये शिक्षणावर खर्च करण्याचे किंवा खर्च करण्यात यावेत अशी तरतूद या चार्टर ॲक्टमध्ये करण्यात आली. तिसरा चार्टर ॲक्ट आहे हा. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 4 चार्टर ॲक्ट होते, त्याच्यापैकी 1833चा तिसरा चार्टर ॲक्ट आहे. ह्या चार्टर ॲक्टमध्ये नंतर ती रक्कम वाढविण्यात आली शिक्षणावरची. जी 1 लाख रुपये अगोदर होती ती 10 लाख रुपये करण्यात आली. ठीक आहे. त्यानंतर 1835 मध्येच कलकत्त्याला मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. भारतातील पहिला मेडिकल कॉलेज आहे किंवा वैद्यकीय महाविद्यालय आहे, 1835 मध्ये स्थापन करण्यात आलं बेंटिंगच्या कारकिर्दीमध्येच. आणि अशा प्रकारे बेंटिंगच्या माध्यमातून, लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या माध्यमातून आणि लॉर्ड मेकालेच्या शिफारशीच्या माध्यमातून भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाच्या शाळा आणि पाश्चात्य शिक्षणाला सुरुवात झाली. ठीक आहे. तर या ठिकाणी आपला ही माहिती किंवा शिक्षण विषयक सुधारणा लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या ह्याविषयीची माहिती या ठिकाणी मी संपवित आहो. आणि ही माहिती तुम्ही ऐकून त्याची नोट काढून पद्धतशीरपणे आपल्याजवळ लिहून ठेवा. धन्यवाद.